थांबा. आपल्यासोबत सध्या एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आहेत. त्यांच्याशी आपण या विषयावरती चर्चा करूया आणि विश्लेषण करूया. सरिता, काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्याच्यासाठी अजित पवारांनी त्यांची भेट घेतलेली आपण पाहिली आणि त्यानंतर हे जे वृत्त येतंय की आता एका राष्ट्रवादीच्या नेत्याने केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतलेली आहे भाजपच्या. या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करायचं, समीकरणांची वेगळ्या इथे कुठेतरी आपल्याला संकेत मिळतायत. नक्कीच निलेशनी आता जे काही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. कारण एकंदरीतच राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष हा वेगळा मार्ग किमान एक्सप्लोर करत असेल याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 5 वर्षात जे काही महाराष्ट्रात घडलं ते आधी होऊ शकतं असं सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे आता प्रत्येकच पक्षासाठी कुठलीही बॉर्डर उरलेली नाहीये आणि या सीमा धुसर झाल्यामुळे कोणी कुठंही आपल्या पक्षासाठी त्यावेळेला जे योग्य वाटत असेल किंवा त्यावेळेला पक्षाचा जिथं राजकीय फायदा आहे त्या बाजूनं जाऊ शकतं अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि खरं तर निवडणुकीनंतर ही परिस्थिती बदलेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. लोकसभेनंतर महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती बदलली नाही, कारण त्यांना ज्या पद्धतीचा विजय मिळाला त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा मोठा होता. मात्र आता विधानसभेचा निकाल पाहिल्यानंतर आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर अशा पद्धतीचं एक चर्निंग या पक्षांमध्ये नक्कीच होऊ शकतं. त्यात आपण 2014 विसरून कामा नये. अगदी निकाल यायला लागले होते महाराष्ट्र विधानसभेचे आणि त्याच वेळेला शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे शरद पवार हे करू शकतात. मात्र आता नक्की त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या पक्षातील नेते मंडळी नक्की काय म्हणतात. अजित पवार भेटले, जसं निलेशनं सांगितलं तो तर एक भाग झालाच. 10 दिवस आधी प्रफुल्ल पटेल सुद्धा त्यांना भेटून आले. त्यामुळे एकंदरीत नक्कीच काहीतरी होतंय हे विचार करायला वावय आणि त्यातच आता निलेशनं दिलेली ही महत्वाची माहिती आलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण लक्षात घेता काहीतरी पडद्यामागे सुरू आहे असं नक्कीच म्हणता येऊ शकतं. सरिता, एका विशिष्ट विचारसरणीच्या आधारावरती भाजपसोबत युती करायची नाही अशी भूमिका यापूर्वी पाहण्यात आलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून. पण ही भूमिका आता एकंदरीत परिस्थिती बघता किंवा आगामी निवडणुका ज्या आहेत वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ती पाहता आणि राजकारण सुद्धा पाहता कुठेतरी बदलती असं वाटतंय का? विचारधारा हे आता हास्यास्पद उरलेलं आहे राजकारणात पूर्वी. कारण आपण बघितलं आणि सगळ्याच बाजूंना ते ऍप्लिकेबल आहे. नुसतंच शरद पवार यांना असं म्हणता येणार नाही. शेवटी 2014ला त्यांनी ह्याच भाजपाला पाठिंबा दिला होता, हे विसरता कामा नये. त्यावेळेला त्यांनी राज्यात अस्थिरता नको, स्थिर सरकार असावं असं एक कारण दिलं होतं. कारण काहीही असू शकतं. भाजप ज्यांनी चक्की पिसिंग असं म्हणत अजित पवारांना निशाण्यावर घेऊन स्वतः सत्तेत आले होते, त्या भाजपाबरोबर अजित पवार गेलेले आहेत आणि एक मोठा गट याच राष्ट्रवादीतून तिथे गेलेला आहे. पक्ष म्हणजे शेवटी नक्की काय असतो तर पक्ष म्हणजे त्यात असलेले आमदार, खासदार आणि कार्यकर्ते. आणि ते जर अशा पद्धतीनं भाजपाबरोबर याआधीच गेले तर विचारधारा ही कुठंतरी आता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच कारण उरलेली नाहीये. आपण त्यावरच्या बऱ्याच चर्चा ह्या आधी ऐकलेल्या आहे, कारणं ऐकलेली आहे, मग वेगवेगळ्या पद्धतीचे धर्म सांगितल्या गेले की असं का होतं. पण एकंदरीत जर बघितलं तर उद्धव ठाकरे सुद्धा काँग्रेस आणि शरद पवारांबरोबर गेले. त्यामुळे मला वाटत नाही पूर्वी की आज कुठलाही निर्णय घेताना महाराष्ट्राच्या कुठल्याही राजकीय पक्षासमोर किंवा नेत्यासमोर आज विचारधारा हा प्रश्न उरला असेल. खरंय सरिता, आणि त्याचबरोबर आता जर अशा पद्धतीने नवं समीकरण जुळतंय असं आपल्याला दिसलं तर अजित पवार यांचं भवितव्य राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कशा पद्धतीने असेल, त्यांची भूमिका आता जितकी प्रखर झालेली आहे तितकीच ती राहील का?
अजित पवारांना नक्कीच ह्या खेपेला मोठं यश मिळालं विधानसभेमध्ये. त्यांच्या खरं तर अस्तित्वाचा प्रश्न होता आणि ह्या निवडणुकीनं त्यांचं अस्तित्व टिकवलं. येणाऱ्या काळामध्ये आता जर जे काही आपल्याला आता निलेशनी सांगितलं, आपण बघितलं की प्रफुल्ल पटेल हे 10 दिवस आधी भेटून आले. काल अजित पवार नक्की दिल्लीत का गेले ह्याचं उत्तरच मुळात काल ज्या पद्धतीनं ते शरद पवारांच्या घरी गेले त्यातून मिळालं. ते मुळातच ह्याच एका कार्यक्रमाला डोळ्यासमोर ठेवून तिथं आले असतील असंही आपण म्हणू शकतो. मात्र आता काही नेते मंडळी त्यांच्या पक्षातही आहेत असतील ज्यांना असं वाटतं की अजित पवारांबरोबर गेल्या पाहिजे. तेही वेगवेगळ्या कारणांमुळे अजित पवारांची जवळीक असलेली नेते मंडळी शरद पवारांकडे गेली. त्याला कारण त्यांचं तिकीट, त्यांना अशा अनेक बाबी त्यामध्ये असतात. राजकारणामध्ये आपापलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या खेपेला मंडळींनी सगळ्याच पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे गेले आणि नेत्यांनी सुद्धा त्याला फारसा आक्षेप घेतलेला दिसला नाही आपल्याला. त्यामुळे काही लोक असतील की अजित पवारांबरोबर जाऊ असं म्हणणारे आहेतही आणि त्यामुळे अजित पवार सुद्धा तो प्रयत्न करतच असतील. आता एकंदरीत संपूर्ण मोठ्या स्कीम मध्ये केंद्रातल्या सत्तेबरोबर जायचं म्हणजे नक्की काय करायचं यावर काय विचार होतोय, अजित पवारांच्या माध्यमातून यायचं की थेट शरद पवार पक्ष यांची चर्चा खरं तर केंद्रीय नेतृत्वाशीच होते हे आपण बघतोय. त्यांना अजित पवार हे माध्यम नको, माध्यमाची गरज नाहीये. पण अजित पवारांकडनं सुद्धा हा प्रयत्न होत असेल आहे नाकारता येणार. धन्यवाद सरिता आपल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल आणि त्याचबरोबर निलेश आपणही जी माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखीन एक वेगळं वळण मिळतंय का काय अशा पद्धतीची या क्षणाची अतिशय मोठी बातमी आहे. अजित पवारांच्या काल भेटीनंतर आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या वरिष्ठ नेत्याची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासह चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. गौतम अदानींच्या घरी ही चर्चा झाली. या मोठ्या बातमीकडे आपण लक्ष ठेवून राहणारच आहोत. या महत्त्वाच्या